होळी. होळिका दहन हा फक्त सण नाही, तर भावनांनी भरलेली एक परंपरा आहे. पुराणानुसार भक्त प्रल्हाद याचा देवावर असलेला विश्वास आणि सत्याच्या शक्तीमुळे वाईटचा अंत झाला. होळिका अहंकार आणि चुकीच्या विचारांचे प्रतीक मानली जाते, तर प्रल्हाद श्रद्धा, संयम आणि चांगुलपणाचा प्रतीक आहे. जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हा लोक फक्त अग्नी पाहत नाही, तर मनातील दुःख, राग, चिंता त्या ज्वालांमध्ये सोडून देतात. त्या अग्नीच्या प्रकाशात एक वेगळीच शांतता असते, जणू नवीन सुरुवातीची आशा. आज घरी बसून खूप कंटाळा आला होता. काहीतरी वेगळे करावे असं मन सतत सांगत होतं. मग अचानक आयडिया आली, चल काजू झाले आहेत, खायला जाऊया. बस मग लगेच गाडी काढली आणि आले काजू खायला. तिथे पोचले आणि या लोकांना काजू दाखवले, तर लगेच बोलायला सुरुवात, अरे हे काजू तर कच्चे आहेत, खायला कशाला आणले. मी म्हटलं थांब थांब जरा, आणि थोड्याच वेळात तयार झालेले काजू त्यांच्या हातात दिले. कैसा लगा मेरा मजाक? काजू खाताना जो आनंद होतो ना, तो वेगळाच. काजू खाल्ले, त्याचे बिया घेतल्या आणि पुन्हा घरी आले. संध्याकाळचा वेळ झाला होता. समुद्रावर आलो. थंड वारा आणि समुद्राच्या लाटांचा आवाज, शांत वातावरण आणि मावळलेला सूर्य. मन अगदी फ्रेश झालं. थोडा वेळ तिथे बसलो, गप्पा मारल्या आणि दिवसाची मजा मनात साठून गेली. आज होता आपला होळीचा पहिला दिवस. घरी आल्यावर सगळ्यांनी मिळून होळीची तयारी सुरू केली. सुंदर रांगोळी काढली. वातावरणात उत्साह भरून गेला. थोड्याच वेळात होळीला अग्नी लावली आणि त्या ज्वालांसोबत सगळा थकवा, चिंता जणू जळून गेली. आजचा दिवस साधा नव्हता. छोटा प्लॅन, भरपूर मजा, निसर्गाची साथ आणि सणांचा उब्ब. ह्यामुळे दिवस कायम आठवणीत राहणार.